होम ग्रोन टोमॅटोज. तुला पण हवी आहे का? हो. हे धर. कशी आहे सांग सगळ्यांना. हे धर शौर्य. So sweet. स्वीट आणि क्रंची आणि फ्रेश आणि ऑर्गॅनिक. And he just picked. हाय हॅलो नमस्कार, कसे आहात? मी स्नेहा तुम्हा सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर व्हिडिओच्या थंबनेलवरनं तर तुम्हाला सगळ्यांना समजलंच असणार आहे. आता आम्ही करणार आहोत हार्वेस्टिंग. आणि जनरली मी हार्वेस्टिंगचे व्हिडिओ शेअर करत असते, पण ह्या वर्षी मला जास्त व्हिडिओ शेअर करायला जमलं नाही, कारण की प्रत्येक झाडाला ना वेगवेगळ्या वेळेस भाज्या येत होत्या. तर त्यामुळे काय झालं की एका व्हिडिओमध्ये एक सलग मला हार्वेस्टिंग करता आलं नाही. पण आज लकीली भरपूर साऱ्या भाज्या आलेल्या आहेत आणि त्यांचं हार्वेस्टिंग सुद्धा करायचं आहे. तर मी म्हटलं चला आता वेळ बिलकुल घालवायला नको आणि आज छान असं हार्वेस्टिंग करूया. आज ऍक्च्युली आहे वीकेंड आणि संध्याकाळी आम्ही थोडं बाहेर जाणार आहोत मुलांना घेऊन. थोडीफार शॉपिंग वगैरे करायची आहे म्हणून बाहेर जाऊ स्टोअरमध्ये. आणि मी ऑलरेडी रेडी झालेली आहे बाहेर जाण्यासाठी आणि मुलांना सुद्धा ऑलमोस्ट मी रेडी केलेलाच आहे. कपडे वगैरे चेंज करून घेतलेले आहेत. आता फक्त हार्वेस्टिंग करायचं आहे. तर हे परात घेते सोबत आणि एक कात्री घेते, म्हणजे कसं की भाज्या तोडायला सोपं जातं. ये शौर्य. आणि ह्या हातात काय आहे तुझ्या शौर्य? फॅन आहे. खूप गरम आहे तो फॅन आहे. ह्यांना सांगतोस का सगळ्यांना? हो. मी प्रश्न विचारला, माझ्याकडे न बघता कॅमेरामध्ये बघून सांगते खूप गरमी आहे. आणि ऍक्च्युली बाहेर खूप जास्त गरमी आहे. इतकं सकाळपासून ऊन होतं, आत्ता सुद्धा आहे. तसं माझ्याकडे वेळ असला असता ना तर मी अजून थोड्या वेळाने केलं असतं हे हार्वेस्टिंग वगैरे. पण जसं मी म्हणलं की आम्हाला बाहेर जायचंय, सो म्हणलं पटकन हे आवरून घेऊया. आणि बागेमध्ये इतकी छान फुलं आलेली आहेत ना, तुम्ही माझ्या मागे बघताच आहात. किती गुलाबाची फुलं आलेली आहेत. दरवर्षी या झाडाला खूप गुलाबाची फुलं येतात आणि वेगवेगळ्या म्हणजे शेडेड गुलाब आहे हा. कधी कधी येल्लो पिंक येतात, कधी कधी व्हाईट पिंक येतात. सो खूप छान दिसतात हे बघा. आणि कळ्या सुद्धा आलेल्या आहेत त्याला. जसं मी म्हणलं येल्लो आणि पिंक अशा कळ्या आलेल्या आहेत. आणि नंतर नंतर उन्हानी ना त्याचा कलर चेंज होत जातो. आणि इथे आहे आपला पांढरा गुलाब. हा पण खूप सुंदर आहे. हा जो गुलाब आहे ना तो माझ्या बाबांनी लावलेला आहे गुलाब. सो इट इज व्हेरी स्पेशल फॉर मी. ते इकडे आले होते अमेरिकेत, तर त्यावेळेस कुंडीमध्ये होतं हे रोप. तर बाबांचं म्हणणं होतं की स्नेहा तू जर का हे जमिनीत लावलंस तर खूप छान येईल, ते छान वाढेल. आणि ते अगदी बरोबर होतं. आणि जेव्हा मी जमिनीत लावलं त्याच्यानंतर त्याला एवढी सारी फुलं आली. हो ना सियाना? हो. आजोबांनी लावलंय ना. हो. सियाना रेडी आहे. बॅकपॅक घेऊन कुठे चाललीस सियाना तू? हार्वेस्टिंग करताना थोडंफार बागकाम करताना मी तुम्हाला नेहमीच दिसत असते, पण मी जेवढी मेहनत घेते तेवढीच मेहनत चेतन सुद्धा घेत असतात. तर आता मी त्यांना म्हणलं की हार्वेस्टिंगचा व्हिडिओ बनवायचा आहे, तर ते म्हणले मी आता हा वेल थोडासा नीट लावतो. आणि मग त्यांचं हे काम चालू होतं. त्यांनी आता दोऱ्या लावल्या तिथे. काकडी अशी खाली पडते ना, मग ह्याला चढवायला म्हणून दोऱ्या बांधल्या. हा, ऍक्च्युली बरेच दिवसांपासून आम्हाला हे काम करायचं होतं, पण एवढं बिझी स्केड्यूल की वेळच मिळाला नाही. आणि ऊन पण एवढं आहे ना की बाहेरच यायला नको वाटतं बॅकयार्ड मध्ये दिवसभर. आणि संध्याकाळी खूप छान वाटतं. अजूनही केवढं गरम आहे, टोपी घालू नये मी, एवढं गरम होतंय. हो गरमच आहे. तर चला आता हार्वेस्टिंग करूया. आय थिंक इथेच खूप मोठा व्हिडिओ झालाय. लेट्स स्टार्ट हार्वेस्टिंग गाईज. जेव्हा पण हार्वेस्टिंग करायचं असतं तेव्हा आम्ही सहकुटुंब सहपरिवार हार्वेस्टिंग करतो, कारण की सियाना शौर्यला खूप जास्त आवडतं हार्वेस्टिंग करायला. मागच्या वेळेस जेव्हा हार्वेस्टिंग केलेलं ना तेव्हा आई होती इथे, सो आईच्या हस्ते फर्स्ट हार्वेस्टिंग केलेलं आणि तो व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केलेला. त्यानंतर मी 2 वेळा हार्वेस्टिंग केलं, पण एक व्हिडिओ मी इंस्टाग्रामवर शेअर केलेला. सो चला सगळ्यात आधी आम्ही ह्या ज्या मोठ्या मोठ्या चिलीज आहेत तर त्या हार्वेस्ट करून घेणार आहे. आणि तुम्ही बघू शकता पडतायत त्या, हात लावला तरी. हे बघा सगळ्या त्या झाल्यात ऍक्च्युली. आणि ह्याला कात्री वगैरेची पण गरज नाहीये. केवढ्या मोठ्या चिलीज आहेत बघा. खूप जम्बो आहेत, जम्बो चिलीज झाल्यात. मला वाटते की ही जी आपली परात आहे ना ती पूर्ण चिलीजनीच भरणार आहे. काय शौर्य? केवढ्या मोठ्याची आहे ना. हे बघ, Bigger than my palm. हे बघा अजून आहेत. मी आता सगळ्या तोडून घेते आणि एकदम तुम्हाला दाखवते परातीमध्ये.
आणि ते जसं मी म्हणलं ना की खूप साऱ्या भाज्या जर का झाडावरच ठेवल्या ना तर अशा इथून त्या थोड्या थोड्या येलो व्हायला लागतात आणि मग इव्हेंच्युअली रेड होतात आणि मऊ पडल्या ना चिलीज की मग त्याची काहीच मजा नाही आहे. सो जेव्हा त्या अशा ग्रीनिश असतात ना तेव्हाच त्या काढायला पाहिजेत. केवढ्या निघणार आहेत, अनबिलिव्हेबल. झाड झुकलेलं त्याच्या हो, वजनाने. झाडाला इथे आधार दिलेला मी काठीवरती. I never knew this. We got this house. हाऊस और चिलीज. Chilies. हे झाड मी लावलंय, घराबरोबर नाही आले. किती झालेत शौर्य चिलीज? डू यू वॉन्ट काउंट देम? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. हे बघा Chilies. एवढ्या आहेत, भरपूरच आल्यात. मस्त आलेत एकदम आणि इतक्या भारी आहेत ना. ते भरल्या मिरचीची भाजी करतो ना आपण हो, तशी भाजी मिरची बनवू का शकतो. सालन. मिरची का सालन आणि बिलकुल जास्त तिखट वगैरे नाहीयेत. मागच्या वेळेस आम्ही तोडलेल्या ना तेव्हा बघितलेल्या खाऊन, त्यामुळे माहितीये. पण आता झाड हे चांगलं वाढेल. आधी माझं लक्ष नव्हतं गेलं, पण आता शौर्यनी मला सांगितलं की मम्मा तिथे एक मोठा पेपर आलाय, ग्रीन बेल पेपर. तर मग मी बघितलं आणि माझ्या लक्षात आलं एकच आलाय पण केवढा मोठा झाला ना. हो. मस्त आलं एकदम. It's I just think like 1,000,000 grams of sugar. शुगर नसते बाबू त्याच्यात. बेल पेपर. Big fat one. वाव, मस्त. आणि आता ह्या झाडाला बघा खूप साऱ्या वेगळ्या प्रकारच्या म्हणजेच हॅलॅपिनो पेपर्स आलेले आहेत आणि त्या सुद्धा मोठ्या झालेल्या आहेत. या एवढ्याच मोठ्या होतात, ह्याच्यापेक्षा जास्त मोठ्या होत नाहीत. ह्याच्यानंतर त्या पिवळ्या पिवळ्या व्हायला लागतात किंवा लाल व्हायला लागतात. सो आता ह्या पण तोडून घेते मी सगळ्या. And it's getting heavier. हेवियर. यू वॉन्ट हेल्प? मी पकडू? Me तू पकडतेस? पकड. आणि अजून कुठं? मागे मागे Is it heavy? इथे का? हे काय इथे हे बघ. हा, तोडा. Actually, I got it. Hold it like हा, so that's एवढ्या आल्यात आणि वरती आता भरपूर आल्यात. ऍक्च्युली ह्याला तुम्ही बघितलं तर. हो, फुलं इथे आलेत फुलं पण भरपूर. आलेत, छान आलेत ना. हो. इथे ना कांद्याची पात लावली होती मी, एका लाईन मध्ये लावली होती, पण आता ते कांदे सगळीकडे पसरत आहेत. तर मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही कांद्याची पात कधी लावली असेल तर, की कांद्याची पात आपण जिथे लावतो तिथेच राहते का इकडे तिकडे पसरते, कांदे सुद्धा पसरतात. मला माहिती नाही, आमच्याकडे तर तसं होतंय. सो आय एम क्युरियस टू नो. मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. बाकी इथल्या झाडांना आता काही जास्त नाहीये, टोमॅटोज वगैरे. कांद्याची पात तर मी काय आता काढत नाहीये. जेव्हा केव्हा मला अशी कांद्याची पात पाहिजे असते, मोस्टली चायनीज वगैरे बनवताना बाहेर येते, थोडीशी कांद्याची पात तोडून फ्रेश यूज करते. पण आत्ता काही गरज नाही आहे, सो मी तोडत नाही आहे. आणि ह्या झाडाला ज्या आहेत ना, ह्या आपल्या थाई चिली झालेल्या आहेत, तर त्या सुद्धा तोडून घेते, म्हणजे झाड जास्तीत जास्त थाई चिलीज प्रोड्यूस करेल. ऑल्सो मला वाटायचं की थाई चिलीज, हे बघा, ऑल्सो मला वाटायचं की थाई चिलीज जे असतात ना त्याचं झाड दरवर्षी प्लांट करावं लागतं. बट इट्स नॉट लाईक दॅट. तुम्ही वर्षात म्हणजे एकदाच प्लांट केलेलं झाड जे असतं ते दरवर्षी चिलीज प्रोड्यूस करतं. सो यू कॅन कीप दॅट प्लांट. मला माहिती नव्हतं आधी, पण ह्या वर्षी मला माझ्या फ्रेंडनी सांगितलं. बाकीच्या जरा छोट्या आहेत वाटतं. बाकीचे जरा छोट्या असताना कापल्या की त्यांना तिखटपणा राहत नाही वाटतं. हा, काहीच तिखटपणा नसतो. सो इथे पण परत एकदा भरपूर सारी ही कांद्याची पात आहे. तर तुम्हाला दिसत असेल आता कॅमेरामध्ये, आमच्या घराच्या इकडे मागे बनीज खूप येतात आणि आपल्या घरी पण येत होते आधी बागेमध्ये आणि सगळं खाऊन जात होते. आणि आता सुद्धा तो बनी बघा कसा ग्रास मध्ये बसलेला आहे ते, आणि त्याचं लक्ष इकडंच आहे ऍक्च्युली. आवाजामुळे इकडंच बघतोय. ते बघा, दिसला कशी यशोर येते इकडे बनी. Oh, ते बघ कसा बघतो बनी. कुठे? तो बघ बनी, हा काय खाली ग्रास वरती. I can't see इथे. तुम्ही आता बघितलंच बनी आहे. सो ते बागेमध्ये येऊन सगळं खात होते, म्हणून आम्ही हे छान असे प्लांटला काय म्हणायचं चेतन, Cages लावले. केज म्हणू शकतो. फेन्सिंग हा? फेन्सिंग केलं. काय नेट म्हणू शकतो. शौर्य नेट म्हणतोय, तुम्ही फेन्सिंग म्हणताय. सो तुम्हाला कळलं असेल. सो हे तारेचं कुंपण माझ्या मराठी भाषेमध्ये हे लावलं आहे. आणि त्यामुळं ना इथले टोमॅटोज टिकलेले आहेत आणि किती छान टोमॅटोज आलेत बघा. फक्त एवढंच आहे की हे लावल्यामुळं ना पटकन इझिली भाजी तोडता येत नाही. आता हे जे टोमॅटोज आहेत ते आपण तोडून घेऊया. 3 टोमॅटो आहेत, रेड आहेत. तुम्ही थोडंसं जवळ येऊन चेतन दाखवा, कारण की इट्स व्हेरी डिफिकल्ट टू सी
ह्याच्यामुळे. तर मी आता काढते टोमॅटोज इथून वरतून. हात लावला की भाज्या पडतात, जास्त पिकलेल्या असतात ना. होम ग्रोन टोमॅटोज. सियाना हे तर. त्यानंतर इथे मी लावलेले आहेत परत एकदा बेल पेपरची झाडं. आणि ती ॲक्च्युली कलरफुल बेल पेपर्स आहेत, इफ आय एम नॉट रॉंग. आता आल्यावरतीच कळेल आपल्याला. इथे एक फूल आलंय बघा बेल पेपरला, छोटंसं. बट दॅट अजून या झाडांना काही आलं नाही आणि तेवढी वाढली पण नाही आहे. पण इथे लावलेला आहे काकडीचा वेल. तर इथे छोट्या काकड्या आल्यात, तुम्ही बघू शकता. तर हा जो आहे ना, हा मिनी क्युकंबर्स आहेत हे. आणि हे छोटे छोटेच येतात आणि भरपूर येतात. सो ऑलरेडी भरपूर आलेले पण आहेत, मी 2-3 वेळा तोडलेले पण आहेत. आणि इतके टेस्टी आहेत, गोड आहेत अक्षरशः. आणि म्हणजे असे रसदार आहेत. काकड्या जस्ट हे असे ट्विस्ट केले ना, काटे असं थोडे ह्याला. हे बघ, सो हे बघा, असं आहे आजचं आपलं हार्वेस्टिंग. या मोठ्या मोठ्या मिरच्या, त्यानंतर ह्या हॅलपिनो पेपर्स, थोड्याशा थाय पेपर्स, आपल्या रेग्युलर मिरच्या, टमॅटोज, त्यानंतर काकड्या आणि एक बेल पेपर. व्हरायटी ऑफ भाज्या. पण असं बघायला गेलं तर सगळं ग्रीनच दिसतंय नाही का. हो, त्यात थोडे टोमॅटो एकदम पॉप होत आहेत त्याच्यामध्ये. हा, कलर ब्राईटनेस. चला आता मी इथेच हे सगळं ना वॉश करून घेते. Mommy, mirchi on the ground. हा, मिरची खाली पडली. स्वच्छ भाज्या धुतल्या. आणि ना इतक्या फ्रेश भाज्या ना पाण्यामध्ये जेव्हा आपण टाकतो आणि त्याचा कलर जो असतो ना, अमेझिंग असतो. आणि मी हे पण एक ऑब्झर्व केलेलं आहे की जे सुपर मार्केटमध्ये भाज्या मिळतात ना, त्या तुम्हाला कायम एकदम मस्त एकसारख्या आकाराच्या, एकसारख्या कलरच्या अशा भाज्या मिळतात. पण जेव्हा तुम्ही घरी ग्रो करता भाज्या वेजी गार्डनमध्ये, तर त्यावेळेस तुम्हाला व्हरायटी बघायला मिळेल. एक फळ किंवा एक भाजी दुसऱ्या भाजीसारखी नसते किंवा फळासारखी नसते जेव्हा तुम्ही ऑर्गॅनिक पद्धतीनं भाज्या ग्रो करता. सो हे बघा, आता जसं मी बोलले, या टोमॅटोला थोडंसं तुम्हाला असं दिसेल. पण जर का सुपर मार्केटमधले टोमॅटोज तुम्ही बघितले किंवा भाजी मार्केटमधले, तर ते तुम्हाला सगळे एकसारखे दिसतात. सो मम्मा, काय आपल्याला काकडी खायला पाहिजे आता. आत्ता हो. तुला शौर्य, तुला पण हवी आहे का? हो. हे तर कशी आहे सांग सगळ्यांना. हे तर शौर्य, कशी आहे? So sweet. स्वीट आणि क्रंची आणि फ्रेश आणि ऑर्गॅनिक आणि just picked. जस्ट पिक्ड. या, दॅट्स राईट. तर सियाना शौर्याने लगेच काकड्या खायला सुरुवात पण केली आहे. तर चला, मी आता या भाज्या आत घेऊन जाते. आणि जसं मी म्हणलं, आम्हाला जायचं आहे बाहेर. तर मी आता या भाज्या ठेवते किचन काउंटरवरती. आणि मग आल्यावरती बघू मिरच्यांचं काय बनवायचं, आज बनवायचं का उद्या बनवायचं, आय सी. बट आय होप की तुम्हाला आजचं हे जे हार्वेस्टिंग आहे तो व्हिडिओ बघायला आवडला असेल. व्हिडिओ जर तुम्हाला बघायला आवडला असेल तर ऑफकोर्स व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सकाळी 10:30 वाजता. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. Bye. बाय. सी बाय सियाना. Bye. Bye. बाय गाईज.